आधीच समुद्र पाही तेथ दुआड पण कवणा नाही, मग वडवान नळ तैसे याही विरजा जैसा. हे पहा, आधीच समुद्र विशाल, हे सैन्य समुद्रासारखं विशाल आहे, कोणाला भीती नाही. तशा त्यालाही जसा वडवान्नळ सहाय्य करणारा असावा. वडवान्नळ म्हणजे स्वतः भीष्माचार्य, हे सेनापती आहेत, काय कमी आहे. नाव तरी प्रळयवणी महावात, या दोघा जैसा सांगात, तैसा गंगा सुत सेनापती. किंवा प्रळय काळचा अग्नी आणि प्रळय काळचा प्रचंड वायू, या दोघांचा जसा संयोग हवा, तसे या सेनापती भीष्माचार्यांची जोड या शूर सैनेला मिळाली आहे. प्रलय काळातला अग्नी आणि प्रलय काळचा वारा एवढा असतो की सगळं जड चेतन, सगळंच विश्व नष्ट होत, सगळं नष्ट होत. तसं स्वतः प्रलय काळाचा अग्नी कोण आहे? स्वतः भीष्माचार्य. आता येणे शिकवण भिडे, हे पांडव सैन्य कीर थोकडे, वरचे लेणी पाडे दिसत असे. आता अशा सैन्याबरोबर कोण युद्ध करील? वर सांगितलेल्या आमच्या सैन्याच्या तुलनेत हे पांडवाचे सैन्य खरोखर फार थोडे दिसत आहे. अरे तर कसपट आहे, येऊ खतम करे. वरी भीमसेन वेदू, तो झाला असे सेना नातू, ऐसे बोलुनिया मातू सांडिली तेने. आणि त्यातही अर्धांड भीमसेन त्या सैन्याचा अधिपती झाला आहे, ज्याला बुद्धी नाही, फक्त अर्धांड आहे, खाऊन पिऊन मोठा झालेला. आणि भीष्माचार्य आपल्या इकडे सेनापती आहेत आणि त्यांच्याकडे कोण आहे? भीम. उठ. असे बोलून दुर्योधनाने ती गोष्ट सोडून दिली. बस, आता बोलत नाही म्हणले तर भीम कसा आहे काही गरज नाही सांगायची. 11वा श्लोक. अयनेषुच सर्वेषु यथा भागमवस्थितः भीष्ममेव भीमभिरक्ष्यन्तु भवन्तः सर्व एव हि. 11वा श्लोक. आपण सर्वच आपापल्या नेमलेल्या स्थानी आपला भाग स्थान न सोडता उभे राहून केवळ भीष्माचेच सर्व बाजूनी रक्षण करा. समगीत. बोले सेना सज्ज करा, तिच्या अंगी लेश भरा, जो तो निजस्थानी रहा, सर्व भीष्मा राखा. मग पुनरपी काय बोले, सकळ सैनिका ते म्हणितले, आता दळभार आपुलाले सरसे करा. मग दुर्योधन फिरून सर्व सेनापतींना असे म्हणाला की आता आपापल्या सैन्याचा समुदाय सज्ज करा. आपापले सैन्य घेऊन जे राजे आले होते आणि त्याचे जे सेनापती होते त्याला दुर्योधन म्हणतो आपापलं सैन्य आता तयार ठेवा. जयाची अक्षोहिणी तेणे तिया आरणी, वर्गण कवणा कवणी महारथिया. ज्यांच्याकडे त्या अक्षोहिणी सेना आल्या आहेत त्यांनी त्या युद्धस्थानी कोणकोणत्या महारथाकडे वाटणी करून द्यायच्या असतील त्या द्याव्या. आरणी काय, अक्षोहिणी काय, परवा तुम्ही ऐकलंय किती आरणीची अक्षोहिणी होती, कितीचं काय होतं ते कोष्टक आता नको पुन्हा घ्यायला. महारथाकडे वाटणी करून द्यायच्या त्या देतील. डिस्ट्रीब्यूट करा, कोणत्या अक्षोहिणीचे कोणाकडे द्यावे, कोणत्या आरणी कोणाकडे द्याव्यात, कोणाकडे काय असावं हे सगळे वाटणी करा. तेने तिया आवरीजे, भीष्मा तळी राहिजे, द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. मग त्याने ते आपल्या आटोक्यात ठेवाव्या. त्या सेनापतींनी ते सैन्य आटोक्यात ठेवावं आणि सर्वांनी भीष्माच्या आज्ञेत वागावे. भीष्माचार्य सगळ्यांचे सरसेनापती, ते सांगतील त्याप्रमाणे त्या सैनिकाला आज्ञा मिळतील, सेनापतीला आज्ञा मिळतील, त्यांनी आपल्या सेना तशा हलवाव्यात. मग दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला तुम्ही सर्व सैन्यावर देखरेख ठेवावी. हा गुरुला सांगतोय तुम्ही सर्व सैन्यावर देखरेख ठेवा. हे बरोबर चाललंय की नाही दिल्यानंतर. हाची एक रक्षावा, मी तैसा हा देखावा, येणे दळवा राघवा साचा मुचा. आणि या भीष्माचेच रक्षण करावे. द्रोणाचार्य यांना सांगतोय तो भीष्म आता प्रमुख आहेत, सेनापती आहेत, युद्ध सुरू ते करणार आहेत आणि तुम्ही मात्र भीष्माचार्यांचं रक्षण करा. कोणी त्यांच्यावर धोक्याने हल्ला करील, कोणी त्यांना काही करील तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष ठेवा. द्रोणाचार्यांना म्हणतो. 12वा श्लोक. तस्य सज्जन यन्मर्ष कुरु वृद्धः पितामह,
सिंहनादं विनद्योच्चे शंखं दद्मो प्रतापवान. त्या दुर्योधनाचा हर्ष उत्पन्न करणारा प्रतापी कुरुवंशातील वृद्ध पितामह भीष्म सिंहासारखी मोठी गर्जना करून शंख वाजविता झाला. राजबोलाने तोषला सिंहासारखा गर्जला. वृद्ध प्रतापी भीष्मानी घोर केला शंखध्वनी. ऋषी रणवीर नाद आधी होती नानाविध. या राजयाची बोला सेनापती संतोषाला. मग तेने केला सिंहनाद. दुर्योधन राजाच्या या भाषणाने सेनापती भीष्म संतोषला. भीष्माला वाटलं सगळे लोक माझ्या पाठीमागे उभे केलेले, द्रोणाचार्याला सांगितलं माझं रक्षण करा म्हणजे भीष्माचार्यांचं, पण भीष्माचार्य आनंदले. मग त्याने सिंहासारखी गर्जना केली. तो गाजत असे अद्भुत दोही सैन्यात. प्रतिध्वनीन समात उपजत असे. ती गर्जना दोन्ही सैन्यात विलक्षण दुमदुमली. तिचा प्रतिध्वनी न मावता पुन्हा पुन्हा उठत असे. पुन्हा पुन्हा प्रतिध्वनी. भीष्माचार्य असे गरजलेत की पुन्हा पुन्हा प्रतिध्वनी ऐकायला यायला. तयाची तुलगा असावे वीरवृत्तीचेणी यावे. दिव्य शंख भीष्मदेवे अस्फुरिला. तो प्रतिध्वनी होत असताना वीरवृत्तीच्या बळाने आवेश चढून भीष्मदेवानी आपला दिव्य शंख फुंकला. त्या काळात युद्ध सुरुवात करायची तर आपापले शंख फुंकायचे, पण शंख फुंकायला फार मोठा जोर लागतो बरं का, आणि पूर्ण सैन्याला ऐकू गेला पाहिजे. तर भीष्माचार्यांनी आपला शंखनाद केला, जोरात वाजवला. ते दोन्ही नाद भिनले. ते तर त्रैलोक्य बधीरभूत झाले. तैसे आकाश का पडिले तुटोनिया. लक्षात घ्या, भीष्माचार्य पॉवरफुल बॅटरी आहे, सिद्ध पुरुष आहेत, वृद्धी सिद्धी उभ्या आहेत. स्वतःच्या इच्छा मरणी आहेत, एवढं पॉवरफुल आहेत. आणि पुन्हा त्यांनी शंख फुंकलेला आहे. त्याच्या फ्रिक्वेन्सीज, लाठा लहरी, दिव्य लहरी किती प्रचंड उमटल्या असतील वीरश्रीच्या, फक्त कल्पना करा. म्हणून सिंह गर्जनेचा प्रतिध्वनी व शंखनाद ते दोन्ही नाद एकत्र झाले. म्हणजे अगोदर स्वतः आरोळी ठोकली आणि पुन्हा शंखनाद केला, दोन्ही नाद एकत्र झाले असं भगवान ज्ञानेश्वर सांगतात. त्रैलोक्याच्या कानठळ्या बसल्या. तेव्हा जणू काय आकाश तुटून पडावे असे वाटले. गर्भगळीत शंखनादानीच होत असत. घडघडीत अंबर उचंबळत सागर. शोभले चराचर कापत असे. सागरावर ते सुनामी लाटा उसळाव्यात. म्हणजे शंखध्वनीच्या लहरी किती तेजस्वी असतील की ज्यामुळे सागरांच्या लाटा देखील उसळतात, त्रैलोक्य देखील हादरतं. एवढे पॉवरफुल होते लोक. त्रैलोक्याच्या कांठळ्या बसल्या तेव्हा जणू काय आकाश तुटून पडावे वाटले. घडघडीत अंबर उचंबळत सागर. क्षोभले चराचर कापत असे. त्यामुळे आकाश गडगडले, सागर उफाळला, म्हणजे सुनामी लाटा. भ्यालेले स्थावर जंगम जग थरथरू लागले. थर 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 असे कापायला लागले सगळे स्थावर आणि जंगम. तेणे महाघोष गजरे दुमदुमती गिरिकंदरे. तव दळमाजी रणतुरे अस्फुरिली. आणि त्या महानादाच्या गजराने डोंगरातील दऱ्या दणाणल्या. त्याच वेळी दोन्ही सैन्यामध्ये रणवाद्य वाजविल्या गेली. शंखनाद झाल्यानंतर दऱ्या खोऱ्यातून प्रतिध्वनी उमटले आणि रणवाद्य दोन्ही सैन्यामध्ये वाजायला लागले. रणभेरी रणवाद्य सगळंच. तदा शंखाश्र भेयश्र पनवानको मुखा. ससेवाभ्यहन्यंत सशब्दस्तु मुलो भवत. भीष्मानी शंख फुंकल्यानंतर शंख व भेऱ्या, ढोल, खंजिऱ्या, मृदंग एकाएकीच वाजविल्या गेले. तो शब्द फार मोठा झाला. त्याच क्षणी शंख भेरी रणवाद्ये नाना परी. चित्र विचित्र भेद्रक झाला शब्द भयानक. उदंड सेंग वाजंत्रे भयानक खाते. महाप्रळय वाटे जेथे धाकडासी. काय असतं, रणवाद्यांची एक वैशिष्ट्य.
रणवाद्य का वाजवल्या जातात? एक असं उदाहरण येतं, एक हत्ती खूप युद्ध खेळून म्हातारा झाला आणि चालत असताना एका तलावात पाणी पिण्याकरता गेला आणि चिखलात फसला. आता इतका फसला की त्याला खूप ओढून काढायले, दुसरे हत्ती ओढायलेत, पण तो इतका गाळात फसला होता की तो काही बाहेर येत नाही, त्याची शक्ती देखील कमजोर झाली. आणि राजाला फार वाईट वाटलं, इतके युद्ध खेळलेला हत्ती पण या चिखलात फसला, पण याचं सामर्थ्य स्वतःच कमजोर झालेलं, म्हातारा झालाय, याची शक्ती नाहीये बाहेर यायला, आणि काय करावं आता? मग सेनापती फार हुशार होता, म्हणजे महाराज चिंता करू नका, रणवाद्य आला. रणवाद्य आले, बिगुल आले, डम 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 वाजायला लागले. हा जो खाली बसलेला होता त्याला वाटलं आता युद्ध सुरू झालं, आणि जोश पहिला येतच असतो. इतक्या जोशास आला की ताडकन उडी मारून तो बाहेर आला. बस म्हणले आता बंद करा वाद्य. की सैन्य जर असं असेल, झोपलेलं असेल, तर उसळून असं वर उभं राहिलं पाहिजे, याच्याकरता रणवाद्य असतात आणि शंखनाद असतो. उदंड सैंग वाजंत्रे भयानक खा खाते, महाप्रळय वाटे जेथे धाकडासी. सगळीकडे सैंद नाना प्रकारची वाद्ययंत्रे, उदंड वाजंत्रे इतकी भयंकर व कर्कश वाजू लागली. तिथे काय गोड बासरी नसते, कर्कश वाद्य असतात, की फार मोठ्या धैर्यवानांना देखील तिथे महाप्रळय वाटावा, चांगल्या चांगल्याचं धीर संपावं. भेरी निशाण मांदळ, शंख काहळा भोंगळ आणि भयासुर रणकल्लोळ सुबटांचे. कारण रणवाद्यानीच गर्भगळीत झालं पाहिजे शत्रू सेना. पद्धती होती, एक तर जोश व्हावा आपल्या इकडच्यांना आणि ते बाकीचे घाबरावे. भेरी निशाण मांदळ शंख, थोरल्या झांजा तुतार्या आणि थोर वीरांच्या भयंकर रणगर्जना सुरू झाल्या आणि ओरडू देखील लागले, हर हर महादेव, काय काय असेल ते.